असतात. महाराजांचा म्हणजे तिथं मेलं तरी अमृत पाहिजे, तिथं जीवन जात नाही, मरायची काय गरज होईल? मरतच नाही, मरणची माझे मरून गेले. अरे तिथं मरणच नाही, अमृत पाजायच्या जगवायची काय गरज होती का? म्हणून कितीही जात केला त्या ठिकाणचा जो स्थूल शरीरांचा एवढा असतो तो भोग देण्यासाठी, त्रास देण्यासाठी त्या ठिकाणी ठेवलेला आहे. म्हणून सांगितलं त्या ब्रह्मराक्षसांनी, महाराज इतके मारतेत ना पण तिथं काही जीव अजिबात जात नाही. 37 वर्षापर्यंत नरक यातना भोगल्या बहुत, त्यावरी मज ढकलो मी घेत व्याघ्र जन्म पावलो. आता मनुष्याला आयुष्य किती? 100 वर्षाची गणना, त्यामध्ये बाळपण, तरुणपण, म्हातारपण 100 वर्षामध्ये. पण त्या 100 निम आपलं झोपीतच गेलेले राहिले. निम्यामध्ये इतक्या काय आहे, त्यांनी सांगितलं 3000 वर्षे येमपुरीच्या ठिकाणी अशा प्रकारच्या चाचण्या केल्या आणि एवढा त्रास झाल्यावर मग म्हणजे आता बाद झालं गेले हे गिराईक, म्हणजे आता काही त्याला राहिले नाही. म्हणून मला काय केलं, मृत्यू लोकांच्या ठिकाणी टाकून दिलं. दुसरे जन्मी झालो अजगर, तिसरे जन्मी व्रक भयंकर, चौथे जन्मी सुकर, सर्गा झालो पाच. आता मी सांगतो म्हणजे फक्त किती, मला हजारो जन्माचं ज्ञान झाले आणि 1000 जन्माचं जर सांगत भेटलो, स्कंद नावाचं पुराण आहे महादेवाचं. आपल्याला फक्त माहिती शिवपुराण, ते शिवपुराण लोक म्हणतो ऐकलेलं तर नाहीच कुणी, पण शिवपुराणचं शिवपुराण. पण ही जी कथा आहे ना, स्कंद नावाचं पुराण आहे आणि त्या पुराणामधला कथा भाग श्रीधर स्वामी आपल्याला सांगत आहे. बाबांनो, मला टाकून दिलं, मग मी अजगर झालो. अशा प्रकारचे मी 5व्या जन्मात टाकतो, सरड्या झालो. काय काय जन्म झाले शास्त्र सांगते, कोटी कोटी येऊनी 40 मनुष्याची भेटी. एकदा सरड्या झालं की कोटी वेळेस सरड्या व्हायचे, एकदा मुंगी झालं की कोटी बारे व्हायचे, वडाचं झाड झालं तर कोटी बारे वडाचं झाड होते. आणि माणसाला एकदाच येते जन्माला, जन्म नाही रे आणि का, आणि तू का म्हणे माझी भाग. म्हणून आपल्या जन्माच्या ठिकाणी असे पर्वकाळ येतात आणि या पर्वकाळावर थोडा जरी परमार्थ केला ना, तो आपल्या कोटी कुळाचा उद्धार करीत आहे. म्हणून आपण सांगितलं बाबा हा महापर्व काळ आहे, या ठिकाणी तुम्ही नामचिंतन करा, देवाचं भजन करा. अरे उद्या खुरपाय बनणार नाही का, उद्या फवारा जमणार, लोक म्हणतात नाही ना फवारच्या तुला वेळच गवसणार नाही. प्रत्येक माणसाला जन्मात 3 पर्वकाळ येतात आणि ते साधले तर त्याचं कल्याण होतंय. पण त्या पर्वकाळाला इतकं काम येतं ना, त्या माणसाला जाऊच नाही, उद्या बघून घेतो, उद्या तो वेळ भेटत नाही मला. तशा प्रकारचे 5 जन्माच्या ठिकाणी मी जन्म पावलेलो आहे. 6वे जन्मी सारले सगळा, 7वे जन्मी श्रगार, 8व्याने गवय विशाळ, गुरुवर्यानी आणि सगळ्या झाल्यावर मी पुत्रा झालो, मांजर झालो. अशा अनेक प्रकारच्या ज्या योनी आहे, या प्रत्येक योनीला 20-20 वर्षाचं आयुष्य शास्त्राने सांगितलेले. माणसाला मी काय केलं आहे, प्रत्येकाला 40 वर्षाचं आयुष्य दिलेलं होतं, पण त्यावेळेस बाकीचे त्या माणसाला आयुष्य दिलं म्हणून 100 वर्ष वाढलेलं आहे. तर तशा प्रकारचं मी त्या जन्मामध्ये जाऊन पुढे काय झालं आहे. 9वे जन्मी प्रकट प्रसिद्ध, 10वे जन्मी झालो गर्धवरी सिद्ध, त्यावरी मगवायस विध, 13वे जन्मी बक झालो. मी काय झालेलो आहे, कावळा झालेला आहे, बक झालेलो आहे, पुत्रा झालेलो आहे. असे अनेक प्रकारचे जे जन्म आहे ते जन्म आणि मी काय तर घेतलेले आहे. 14वे जन्मी वन कुकुंड, त्यावरी झालो पापिष्ट, मग मार्गार येऊन दुष्ट म्हणतो त्यावरी झालो. अरे मी गिधाड झालो, म्हणजे गिधाड, माणसाला गिधाड म्हणलं तर किती राग येतो. गिधाड झाल्यावर गिधाड झालो, बिनकाच्या सुद्धा मी जन्माला गेले आलो आहे. अशा प्रकारचा मी महापापी आणि मी काय तर भोगलेला आहे.